अबे आणि सकाळ सकाळ कशाला त्याला चिडवा लागला? जर त्याला राग बिग आला म्हणजे का तुझा मावसाळ बाग बिग धरल त्याने. आता नाही म्हणलं तर काठीवरच्या कामावरचा तिसरा दिवस आहे बरं का, तरी पण चाललो कारण आज काय काम नव्हतं तरी पण काय मला माहिती का खालच्या मजल्यावरचं काय तर थोडंफार काम करावं लागतं त्यामुळे आला, दुसरा काय विषय नाही. आणि हे खालच्या मजल्यामधला जी गाळा होता का त्या गाळ्याची पण वायरिंग ओढली नव्हती त्यामुळे वडा लागला बरं का. पण विषय तुम्हाला सांगतो असलं बेकार बे वाटा लागलो होतं, खाली तट्टी टाकलेली होती 2 गोडीवर. थांबा भाऊ ही रिअल स्टंट बघून जावा तुम्ही. आता मी कसा उभा राहिलो का इथं माझ्या मलाच कळेना झालंय. परचाला आणायला म्हणलं खालनं व्हिडिओ काढ बरं का, माझीच पाटा लागली वर उभा राहिलो तर मी इथं. पण भावानो माझ्या अंगात पण काय कमी मस्ती नाही बरं का, 2 पाय कसलं मस्त टेकून उभा राहिलो तू बरं का. परचाला एक पाय तिथं शटरच्या वरच्या पत्र्यावर ठेवला आणि तिथनं परचाला डब्या पाडा लागलो, पडलो केलो तर एक पाय गळ्यातच येईल माझा असं वाटायला लागलो. पण तरी पण वायरिंग ओढूनच घेतलो तिथली. अबे आणि इथनं व्हिडिओ काढण्यापेक्षा मला जर तिथं धरला केला असता तर बरं झालं असतं. कुठनं तर पडलो केलो तर कसला अवघड होईल माझं. आणि हे गाळ्यामधलं जेवढं काय होल्डर आणि लाईट होते का तेवढं सगळं बसवलं होतं, फक्त बोर्डर राहिली होती लावायची. आणि मला एक कळेना झाले, सगळी वायरिंग वाढलं होतं बरं का. इथली किचन मधली गाळ्याची आणि जिनेची वायरिंग कशामुळे ठेवलं होतं मला काय कळेना झाले, तरी पण ओढून घेतला नंतर. और अभी हमारे पास एक काम बचा है वो मतलब प्रोफाइल पट्टी लगाने का जिने को सारी. आता प्रोफाइल पट्टी महाराज म्हणलं का काय करावं लागतं माहिती का, लाईन दुरी आहे का तेवढी सगळी लाईन दुरी मारून घ्यायची आणि नंतर काय करायचं माहिती का, पूर्ण होल मारून घ्यायची त्यामध्ये रावळ प्लग टाकायची. मध्ये एकदम सोपं जातं. परत त्याला पट्टी ठेवायची डायरेक्ट स्क्रू मारून टाकायचं त्यामध्ये. आमचं एकच काम असतं बरं का, काय करायचं आण्यानं होल मारायची, मी रावळ प्लग टाकायचे नाण्यानं परत त्याला पट्ट्या ठोकत आणायच्या शेवटपर्यंत. आणि आम्ही काम करायला लागलं का लाईटीचा फिक्स लाईट जाणार म्हणजे जाणार, त्यामुळे काय केलं माहिती का, वरच्या लाईटी होते का ती लावायला घेतलो परत त्याला मी. आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये वरच्या सगळ्या लाईटी लावून घेतलो. पण अबे गावाकडली पोरं कशाला आले ते इकडे काय कळेना झालंय मला. अबे येताना गपचिप तर येत जावा की, येताना याला काय केलं माहिती का, आण्याला दुधाची पिशवी घेऊन आले ते ना, आणि आपण बारक्या लेकरावनी दुधाची पिशवी प्यायला लागला. अवघड झाला आता तर. आता आण्याचा तर जोगाड झाला पण आम्हाला काय, त्यामुळे काय केलं माहिती का, रोहित बाया सगळ्याला एक एक लस्सी घेऊन आला आणि परत त्याला वडापाव पण घेऊन आला. कसा खायला लागला बघा तुम्ही त्याने नुसतं. आता हा ब्रह्मा राक्षस तोंडाच्या आम्हाला पण वडापाव ठेव, त्यामुळे काय केलं माहिती का, लस्सी ठेवून पहिलं तर वडापावच खाऊन घेतलो. म्हणलं ही काय ठेवणार नाही ते आपल्याला. पण अबे लस्सी प्याला वडापाव खाल्ला होता, इथं बसून काय करणार आहोत, गोट्या तर खेळणार नाही. त्यामुळे काय केलं माहिती का, त्यांना म्हणलं निघा तुम्ही आता, इथं काय थांबू नका. हे ते जण गाडीवर निघून गेली का, लाईट आली त्यामुळे काय केलं माहिती का, सगळी पट्टी का तेवढे कापून घेतला ठोकून घेतला पूर्ण. अभी हमारे पास एक काम बचा था वो मतलब स्ट्रिप लगाने का और ऊपर से ढक्कन बिक्कन लगाने का. आणि स्ट्रिप लावताना काय केलं माहिती का, निम्मा कलर वेगळा लावला कारण घर मालकाने सांगितलं होतं तसं आपल्याला. मी काय माझं काम केलं होते म्हणजे खालच्याकडे बसणं वरच्याकडे पर्यंत सगळी स्ट्रिप लावलो आणि घेतलं परत त्याला टोपणं लावायला चालू केले. त्यांना आता चेकिंग पण करून टाकायचे डायरेक्ट. आणि भावानं आपण विषय हार्ड केला बरं का, माहिती आईस ब्लू केला आणि माहिती दुसरा वॉर्मॉइट मध्ये टाकून दिला. आता वरची झाल्या म्हणल्यावर खालच्याकडे जे लावाय म्हणलं बरं का प्रोफाइल पट्टी. पण विषय काय झाला माहिती का, लाईटीनं फिरून दागा दिला. आम्ही पूर्ण लाईन दुरी मारून घातली पण काय झालं माहिती का, 1 तासभर काय लाईट आली नाही त्यामुळे आणि घेतलं म्हणलं आता आपल्याला गावाकडे निघावं लागतं. आणि भावानं तुम्हाला लॉग आवडला का, फॉलोच्या बटनावर एक भाला फेकून आणा म्हणजे फॉलो होतं लगेच.